यापूर्वीच्या लेक्चरला आपण स्टडी केली मायटॉसिस डिव्हिजन. आता एम फेज मध्ये मायटॉसिस ही एक डिव्हिजन आहे, तशी मिओसिस ही पण एक डिव्हिजन आहे. मिओसिस, मायटॉसिस आणि मिओसिस या दोन्ही डिव्हिजन कोणामध्ये सुरुवात झाली, कोणामध्ये अस्तित्वात आल्या? प्रोटिस्टामध्ये अस्तित्वात आल्या. मोनेरा वगळता बाकीच्या सर्व किंगडम मध्ये मायटॉसिस आणि मिओसिस सारख्या सेल डिव्हिजन आहेत. टर्म मिओसिस वॉज फर्स्ट कॉइन्ड बाय फार्मेर अँड मोरी. फार्मेर आणि मोरी या सायंटिस्टनी सुरुवातीला मिओसिस ही टर्म यूज केलेली आहे. आणि सुरुवातीला मिओसिसचा स्टडी केला, ऑब्झर्व केली बेनेडेन नावाच्या सायंटिस्टने. मिओसिस होण्यासाठी एक तर डिप्लॉइड सेल पाहिजे किंवा 4n पाहिजे, 6n पाहिजे, म्हणजे समप्रमाणात क्रोमोसोम नंबर पाहिजे. कुठल्याही सेलमध्ये ऑड क्रोमोसोम नंबर असेल म्हणजे 3n असेल, 5n असेल किंवा हॅप्लॉइड n असेल तर त्यांच्यामध्ये मिओसिस होत नाही. मिओसिस डज नॉट टेक्स प्लेस इन सेल्स हॅव्हिंग ऑड क्रोमोसोम नंबर. ज्या सेलमध्ये क्रोमोसोम नंबर ऑड आहे त्यांच्यामध्ये मिओसिस होत नसते, त्याला समप्रमाणात क्रोमोसोम नंबर पाहिजे. आणि म्हणून 2n, 4n, 6n याप्रमाणे क्रोमोसोम नंबर असलेल्या सेल्समध्ये मिओसिस होणार. ज्या सेल्समध्ये मिओसिस होते त्या सेलला आपण म्हणतो मिओसाइट. जसं थॅलोफायटामध्ये म्हटलं तर झायगॉटमध्ये मिओसिस होते, झायगोटमध्ये मिओसिस होते म्हणून त्याला आपण झायगॉटिक मिओसिस म्हटलं. पुढच्या सर्व ग्रुपमध्ये किंगडम प्लांटीच्या स्पोर फॉर्मेशनच्या दरम्यान स्पोर मदर सेलमध्ये मिओसिस होते, त्याला आपण स्पोरिक मिओसिस म्हणतो. आणि ॲनिमल मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या दरम्यान गॅमेट तयार होताना मिओसिस होते म्हणून त्या मिओसिस डिव्हिजनला आपण गॅमेटिक मिओसिस म्हणतो. म्हणजे झायगॉटिक मिओसिस, स्पोरिक मिओसिस आणि गॅमेटिक मिओसिस असे 3 टाईप यामध्ये आहेत. मिओसिस कशासाठी पाहिजे, आता या डिव्हिजनची आवश्यकता काय आणि महत्वाच्या फीचर काय, हा भाग अगोदर विचारात घेऊ. मिओसिस takes place in reproductive cells only because these are responsible for alternation of generation. मिओसिस फक्त रिप्रोडक्टिव्ह सेल्स मध्ये होते. मग थॅलोफायटामध्ये आपण सांगितलं झायगोटमध्ये मिओसिस होते, झायगॉटिक मिओसिस. ब्रायोफायटा, टेरिडोफायटा मध्ये स्पोर फॉर्मेशनच्या दरम्यान स्पोर मदर सेल मध्ये मिओसिस होते आणि स्पोर तयार होतात. जिम्नोस्पर्म, एंजिओस्पर्म मध्ये मायक्रोस्पोर, मेगास्पोर मदर सेल्स मध्ये मिओसिस होते आणि मायक्रोस्पोर, मेगास्पोर तयार होतात, म्हणजे स्पोर फॉर्मेशनच्या दरम्यान होणार. आणि ॲनिमल्स मध्ये मिओसिस गॅमेट बनताना, मेल गॅमेट फिमेल गॅमेट तयार होताना होते म्हणून आपण म्हणतो गॅमेटिक मिओसिस.
ज्या सेल्स मध्ये मिओसिस होते त्या सेलला आपण मिओसाइट म्हणतो. आणि एका सेल मध्ये, समजा ही एक सेल आहे, डिप्लॉइड सेल आहे, या सेल मध्ये मिओसिस झाल्यानंतर या सेल पासून 1 2 3 4 ही डिप्लॉइड सेल असेल तर 4 हॅप्लॉइड सेल बनतात. सो कॅरेक्टर नंबर 1, किती? 4 हॅप्लॉइड सेल बनतात एका डिप्लॉइड सेल पासून. मायटॉसिस प्रमाणे संपत्तीची वाटणी करणं आणि मिओसिस मध्ये संपत्तीची वाटणी करणं फरक लक्षात घ्या. आपण काय केलंय? मायटॉसिस प्रमाणे संपत्ती दोघांमध्ये वाटली आहे. समजा मायटॉसिस प्रमाणे म्हटलं तर एका व्यक्तीकडे 2 लाख रुपये असतील तर अगोदर वाटणी करण्यापूर्वी त्याला आणखी 2 लाख मिळवावे लागतील, म्हणजे डबल करावं लागेल. इंटरफेस इथेही होणारच आहे. मग 2 चे 4 लाख रुपये बनवले तर मायटॉसिस प्रमाणे म्हटलं तर प्रत्येकाला 2-2 लाख रुपये द्यायचे, दोघांना 2-2 लाख रुपये द्यायचे. इक्वेशनल डिव्हिजन आपण म्हटलेलं आहे. पण मिओसिस मध्ये हीच वाटणी चौघांमध्ये करायची असेल तर प्रत्येकाच्या वाटणीला किती येतील? सुरुवातीला 2 लाख रुपये होते. इंटरफेस म्हणजे डुप्लिकेशन, डबल केले पैसे, 4 लाख रुपये झाले. आणि 4 लाख रुपये झाल्यानंतर प्रत्येकाला चौघांमध्ये वाटायचे. प्रत्येकाला किती मिळणार? 1 लाख, 1 लाख, 1 लाख, 1 लाख. मग इथं जर क्रोमोसोम नंबर 4 असेल तर ज्या 4 डॉटर सेल्स बनणार आहेत, इथं क्रोमोसोम नंबर 2 2 2 2, कारण या 4 चे 8 होणार आणि 4 चे 8 होणार, क्रोमोसोम डबल होणार ना. आणि टोटल 16 क्रोमॅटिन फायबर बनणार. आणि मग 4 चे 8 होणार, 8 बनणार, 16 नाही, 8 बनणार. आणि मग प्रत्येकाला 2 2 2 2 देणार. म्हणजे दुप्पट करायचं काम तर इथं पण आहेच आहे, पण दुप्पट केल्यानंतर वाटणी चौघांमध्ये करायची आहे. त्यामुळं पॅरेंट सेलकडे जे काही असेल त्याच्यापेक्षा 4 डॉटर सेलकडे सगळं मटेरियल कसं असणार? निम्म असणार. म्हणून या डिव्हिजनला रिडक्शनल डिव्हिजन म्हटलेलं आहे. या डिव्हिजनला रिडक्शनल डिव्हिजन असं आपण म्हणतो. पुन्हा क्वेश्चन विचारला जाईल तुम्हाला, मिओसिस स्टडी करण्यासाठी बेस्ट मटेरियल काय आहे? पोलन मदर सेल्स इज अ बेस्ट मटेरियल फॉर द स्टडी ऑफ मिओसिस. पोलन ग्रेन तयार करणाऱ्या ज्या मदर सेल्स आहेत ते बेस्ट मटेरियल इथं आपण मिओसिसचा स्टडी करण्यासाठी यूज करतो. लक्षात आलं का? एक सेल आहे, त्या सेलमध्ये क्रोमॅटिन फायबरचा नंबर 4 आहे. तर पहिलं काय होणार? डबल होणार. आणि काय होणार? 1 2 3 4 डबल. 8 क्रोमॅटिन फायबर्स बनणार. आणि मग प्रत्येक सेलला 2 2 2 2 देणार. So chromosome number is reduced to the half of its original number. Hence meiosis is called as reductional division.
क्रोमोसोम नंबर निम्मा करते ही डिव्हिजन. पण गरज का आहे, का रिडक्शन ऑफ क्रोमोसोम नंबर व्हायला पाहिजे, क्रोमोसोम नंबर निम्मा का होणं गरजेचं आहे. तुम्ही एक एक्झाम्पल बघा, आपल्या ह्युमनचा विचार करा. मेलच्या बॉडीमध्ये प्रत्येक सेलचा क्रोमोसोम नंबर 46. फिमेलमध्ये सुद्धा 46 आहे. आपला ह्युमनचा विचार करा. आणि जर यांच्यामध्ये गॅमेट मायटॉसिस न तयार झाले, मेल गॅमेट 46 नंबर, फिमेल गॅमेट क्रोमोसोम नंबर 46, आणि दोन्ही गॅमेटचं युनियन होऊन काय होईल, पहिलीच पिढी 92. मग आपली समजा 1,00,000-1.5 लाखावी पिढी असेल ह्युमन अस्तित्वात आल्यापासून, प्रत्येक पिढीमध्ये डबल होणं. जर आत्तापर्यंत काय झालं असतं, तर असं होऊन चालणार नाही. ज्यावेळी कधी ह्युमनची ओरिजिनल स्पीसीज अस्तित्वात आली, जो पूर्वज आपला अस्तित्वात आला, त्याचा क्रोमोसोम नंबर 46 होता. आज आपला 46 आहे. आणि जोपर्यंत आपली स्पीसीज या अर्थवरती असणार, तोपर्यंत क्रोमोसोम नंबर 46 राहणार. मग हा क्रोमोसोम नंबर 46 राहणं, कॉन्स्टंट राहणं, जनरेशन टू जनरेशन कॉन्स्टंट राहणं, याच्यासाठी कोणती डिव्हिजन रिस्पॉन्सिबल आहे, तर मिओसिस डिव्हिजन रिस्पॉन्सिबल आहे. कशी बघा, इथं मिओसिस डिव्हिजन होणार आणि त्यामुळं गॅमेट तयार होतात. प्रत्येक गॅमेटमध्ये 23 क्रोमोसोम नंबर असणार आणि झायगोट बनणार तो 46 क्रोमोसोम असलेला बनणार. झायगोट पुन्हा 46, पुढचं जनरेशन 46, त्याच्या पुढचं 46. So it helps to maintain the chromosome number constant from generation to generation. त्यासाठी ही डिव्हिजन कशी आहे, रिडक्शनल डिव्हिजन आहे. एक महत्वाचा कन्सेप्ट आहे यामध्ये. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट यामध्ये आहे. क्रोमोसोम नंबर निम्मा होतो, एक सांगितला आपण. दुसरा महत्वाचा पॉइंट आपण सांगितला, एका सेल डिप्लॉइड सेल पासून 4 हॅप्लॉइड सेल बनतात. आणि याच्याशिवाय आणखी एक कन्सेप्ट आहे, काय, ज्या 4 हॅप्लॉइड सेल बनतात त्या मॉर्फॉलॉजिकली सिमिलर असतात, पण जेनेटिकली डिसिमिलर असतात. दे आर जेनेटिकली डिसिमिलर. का, कारण या डिव्हिजन मध्ये रिकॉम्बिनेशन होतात. Meiosis is responsible for recombination. Recombination leads to adaptation, or variation leads to adaptation, and adaptation finally leads to formation of new species. म्हणजे पुढचं जनरेशन जे आहे, आता एका पॅरेंटला समजा एक फॅमिली आहे आणि पॅरेंटल पेअर आहे आणि त्यांना 3-4 मुलं असतील, मुलं मुली जे काय आहेत. आता या 3-4 मध्ये 2 भाऊ आहेत, समजा 2 भाऊ आहेत, तर ते 2 भाऊ 100% सारखे आहेत का, काही ना काही फरक नक्की आहे. म्हणजे एकाच पॅरेंटचे 2 इंडिव्हिज्युअल विचारात घ्या, प्रत्येकाची आवड वेगळी असणार आहे, दिसण्यामध्ये समानता आहे पण काही ना काही फरक आहे. एक गुणवान असणार, दुसरं कदाचित गुणवान, कदाचित गुण उधळत राहील, काय सांगू शकत नाही आपण. मग ह्या जो फरक आहे 2 भावांमध्ये बहिणींमध्ये, एकाच पॅरेंटचा फरक जो आहे, तो फरक नेमका कशामुळे आहे,
संस्कार 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 दोघांनाही तेच केलेत. पॅरेंट तर सेम आहेत, कल्चर सेम आहे. मग फरक का आहे? तो फरक कोणी केला? मिओसिसनं केला. Meiosis is responsible for recombination and variations. And variation is a raw material of evolution. निसर्गाला पहिल्या जनरेशन पेक्षा पुढचं जनरेशन थोडंसं वेगळं बनवायचं आहे. आपला चेहरा आपल्या आई किंवा वडिलाशी मॅच होतोय, पण 100% मॅच होतोय का? नाही. त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहेत, पण हे फरक थोडे आहेत का फारच एकदम नवीन वेगळी व्हरायटी निर्माण होते का एका पिढीत? नाही होत. थोडासा फरक आहे, थोडासा फरक आहे, थोडासा फरक आहे, थोडासा फरक आहे. हा जो फरक आहे तो कुणामुळे आहे? मिओसिस. सो मिओसिस इज रिस्पॉन्सिबल फॉर recombination that leads to variation, and variation is a raw material of evolution. म्हणजे मिओसिस डिव्हिजन कशासाठी होणार हे अगोदर माहित झालं की पुढे स्टडी करणं आपल्याला सोपं आहे. या डिव्हिजनला रिडक्शनल डिव्हिजन म्हटलंय आपण, कारण क्रोमोसोम नंबर पॅरेंट सेल पेक्षा डॉटर सेल मध्ये निम्मा होतो. आणि रिप्रोडक्टिव्ह सेल्स मध्ये ही डिव्हिजन होत असते. इथं इंटरफेज होणार का? डेफिनेटली इंटरफेज तर होणारच आहे. इथं एक सेल आपण घेऊ आणि त्या सेल मध्ये आपण मिओसिस स्टडी करू. काल आपण जो स्टडी केलाय तीच सेल इथं घेऊ. रिप्रोडक्टिव्ह सेल आपण आहे गृहीत धरू. या सेल मध्ये 1 2 3 4 क्रोमॅटिन फायबर्स आहेत आणि या सेल मध्ये आता मिओसिस होणार आहे. आता सेल मध्ये मिओसिस होण्यापूर्वी इंटरफेज व्हायला पाहिजे का? व्हायला पाहिजे. मग इंटरफेज मध्ये काय होणार आहे? जो काही कंटेंट या सेल कडे आहे तो संपूर्ण कंटेंट डबल होणार. संपूर्ण कंटेंट डबल होणार. बघा इथं किती होते क्रोमॅटिन फायबर? 1 2 3 4. इथं काय झालं? मग डुप्लिकेशन होतं ना. डुप्लिकेशन करून आणखी 4 बनवले. डबल झाला संपूर्ण अमाउंट इंटरफेज मध्ये. आणि आता एम फेज जी आहे त्यामध्ये मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस सेकंड. म्हणजे सेल इथं 2 वेळा डिवाइड होणार. पहिल्या वेळा डिवाइड होणार, 2 सेल बनणार, त्या 2 सेल पुन्हा डिवाइड होणार, 4 सेल बनणार. सेल 2 वेळा डिवाइड होणार, पण इंटरफेज एकदाच होणार आहे. 2 वेळा डिवाइड होणार आहे. आता मिओसिस फर्स्ट आणि सेकंड फर्स्ट आणि सेकंड. आता मिओसिस फर्स्टचा विचार करा. त्याच्यामध्ये प्रोफेज फर्स्ट, मेटाफेज फर्स्ट, एनाफेज फर्स्ट, टेलोफेज फर्स्ट, या 4 फेजेस आहेत. आणि आपल्याला या चॅप्टरमध्ये जे चेंजेस मिओसिस मध्ये होतात ते इथंच होतात.
मिओसिस सेकंड मध्ये काही मायटॉसिस सारखंच आहे. इथं प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, एनाफेज सेकंड, टेलोफेज सेकंड होणार, सायटोकायनेसिस होणार आणि 4 डॉटर सेल्स बनणार. जे महत्त्वाचे चेंजेस आहेत ते चेंजेस पहिल्या म्हणजे मिओसिस फर्स्ट मध्ये होतात. आणि एक लक्षात घ्या, प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज हे शब्द इथं सुद्धा आलेत म्हटल्यावर त्या प्रोफेज मध्ये होणारे बदल मायटॉसिस सारखेच आहेत. मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज सगळे बदल जवळपास तसे आहेत, फक्त 2-3 ठिकाणी डिफरन्स आहेत. तेवढे लक्षात घेतले की मग मिओसिस समजायला सोपी आहे. प्रोफेज फर्स्ट, मेटाफेज फर्स्ट, एनाफेज फर्स्ट. आपण मिओसिस फर्स्ट विचारात घेऊ. प्रोफेज फर्स्ट, मेटाफेज फर्स्ट, एनाफेज फर्स्ट, टेलोफेज फर्स्ट. आता याच्यामध्ये प्रोफेज फर्स्ट फक्त लॉंगर ड्युरेशनची आहे. प्रोफेज फर्स्ट लॉंगर ड्युरेशनची आहे आणि त्याच्यामध्ये 5 मेजर सब फेजेस आहेत. लिप्टोटीन, झायगोटीन, पॅकेटीन, डिप्लोटीन, डायकायनेसिस. ज्या मेजर फेजेस त्याच्यामध्ये आहेत, प्रोफेज फर्स्ट लॉंगर ड्युरेशनची आहे आणि त्याच्यामध्ये 5 मेजर सब फेजेस येतात. लिप्टोटीन, झायगोटीन, पॅकेटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस. आता या प्रत्येकामध्ये काय घडतंय? प्रोफेज म्हटल्यावर आपल्याला तर माहिती आहे, प्रोफेज फर्स्ट असो सेकंड असो बेसिक चेंजेस होणारच आहेत. काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वाढणार आहे, क्रोमोसोम बिकम्स थिक अँड शॉर्ट म्हणजे स्पायरिलायझेशन होणार आहे, कंडेन्सेशन होणार आहे. त्याचबरोबर ERGA डिसॅपियर होणार, न्यूक्लिओलस डिसॅपियर होणार, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॅपियर होणार. हे चेंजेस तर इथं सुद्धा होतातच, फक्त याच्या व्यतिरिक्त आणखी काही चेंजेस होतात ते आपल्याला इथं विचारात घ्यायचे. ते आपल्याला इथं विचारात घ्यायचे आहेत. प्रोफेज फर्स्ट लॉंगेस्ट फेज इन मिओसिस. ही लॉंगेस्ट फेज आहे मिओसिसची. यामध्ये आता पहिली फेज लिप्टोटीन, नंतर झायगोटीन, नंतर पॅकेटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस. एकूणच या दरम्यान काय घडतंय ते अगोदर महत्वाचं. एका छोटासा रेफरन्स घेऊन आपण ते अगोदर स्टडी करू. समजा हा एक क्रोमोसोम आहे, त्यात 2 क्रोमॅटिड आहेत. हा एक क्रोमोसोम आहे, त्यात 2 क्रोमॅटिड आहेत. हे हायली कंडेन्स, थिक आणि शॉर्ट होणार, हे तर माहिती आहे आपल्याला. नंतर हे होमोलोगस क्रोमोसोम म्हणजे सारखे क्रोमोसोम, आईचा क्रोमोसोम नंबर 1 तर वडिलांचा क्रोमोसोम नंबर 1. कारण आपल्याला माहिती आहे आपल्या प्रत्येक सेलमध्ये विचार केला तर 23 पेअर्स आहेत, म्हणजे 23 क्रोमोसोमचा एक सेट आईकडनं आपल्यामध्ये आलेला आहे आणि 23 क्रोमोसोमचा दुसरा सेट वडिलांकडनं आलेला आहे. एक मदरकडनं आलेला मॅटर्नल, फादरकडनं आलेला पॅटर्नल. आणि मग
आईचा 1 नंबर क्रोमोसोम, वडिलांचा 1 नंबर क्रोमोसोम, दोन्ही क्रोमोसोम एकमेकाच्या जवळ 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 येतात. दोघांना फेविकॉलनं चिकटवलं जातं इथं. नंतर हे क्रोमोसोम एकमेकामध्ये ट्विस्ट होतात असे, आणि जिथं ट्विस्ट होतात इथं काय होतं, रिकॉम्बिनेज एन्झाईमच्या मदतीनं हा तुकडा ब्रेक होतो. इथं ब्रेक होणार, इथं ब्रेक होणार दोन्ही, आणि ब्रेक होऊन पुन्हा जोडले जातात. जोडताना हा तुकडा याला जोडणार, हा तुकडा याला जोडणार. ब्रेकेज अँड रियुनियन ऑफ क्रोमॅटिड्स. And here exchange of genetic material takes place, and you know exchange of genetic material is a crossing over or that leads to recombination. Recombination leads to variation, and variation is a raw material of evolution. हे आपल्याला माहिती आहे. मग एकमेकाला तुकडे दिले ह्यांनी, क्रोमॅटिनचे तुकडे दिल्यानंतर हळूहळू हे क्रोमोसोम आता हे एकमेकापासून वेगळे दूर जाऊ लागतात. टोकं त्याची जोडलेली राहतात, पुन्हा सेपरेट होणार. जवळ आले जोडले गेले, ट्विस्ट झाले, तुकडे झाले, ते तुकडे होऊन पुन्हा एक अपोजिट क्रोमोसोमला जोडले गेले, आणि रिकॉम्बिनेशन झालं, आणि पुन्हा हे क्रोमोसोम एकमेकापासून वेगळे झाले. म्हणजे या प्रोफेज फर्स्टचा मेन पर्पज काय, एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल, बिकॉज देर इज अ ब्रेकेज अँड रियुनियन ऑफ क्रोमॅटिन पीस. सो एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल टेक्स प्लेस, that is called as recombination. म्हणजे रिकॉम्बिनेशन करण्यासाठी प्रोफेज फर्स्ट ही डिव्हिजन आहे, हे घडणार आहे. यामध्ये फक्त ते घडतंय ते जरा सिस्टमॅटिक आपण 5 स्टेपमध्ये सांगणार आहे, पण बेसिक हेच घडणार आहे. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, वी आर युनिक. मग इतरांपेक्षा वेगळे कशावरून आपण समजायचं, कशावरनं वेगळे आहे? पाहिल्याबरोबर 2 पर्सन जर आपण उभा केले आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर दोघांमध्ये फरक आपल्याला करता येतो का? करता येतो, बऱ्याच गोष्टीमध्ये करता येतो. मग हा जो फरक केला आहे, तो फरक करण्यासाठी समजा एखादा कार्यक्रम आहे, एक 10,000 लोक एक ठिकाणी जमलेले आहेत. आत्ताचा काळ नाही आहे तो, परंतु 10,000 लोक एक ठिकाणी जमलेले आहेत. 10,000च्या 10,000 लोकांचे चेहऱ्यामध्ये थोडा फरक आहे. हा फरक कशामुळे आहे? तर मिओसिसमध्ये इथं रिकॉम्बिनेशन झालं, आणि रिकॉम्बिनेशनमुळं हे घडत आहे. रिकॉम्बिनेशनमुळं घडत आहे. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत. आपल्यावर काही म्हणजे आपण म्हणतो तुम्हाला मंगळ आहे, शुक्र आहे, शनी आहे, मग ह्या गुरु आहे, तो गुरु आहे, तो गुरु आहे. काय इतक्या दूर असणारे हे ग्रह, एवढ्या दूर असणारे ग्रह, याला असं बघून घेतो, त्याला ते करतो, आणि याला हे करतो, असं करण्याचं काही कारण नाही. तुम्हाला वेगळे ट्रीटमेंट आणि मला वेगळी ट्रीटमेंट एवढा दूर असणारा ग्रह करू शकेल का? मला सांगा. चंद्र तुमच्यावर वेगळा परिणाम आणि माझ्यावर वेगळा परिणाम कसा करेल? तो दोष ग्रहांचा नाही, आपण नावं दिलेत तसे, परंतु इतरांपेक्षा आपण वेगळे कसे झालो? तर मिओसिस रिस्पॉन्सिबल आहे, क्रॉसिंग ओव्हर रिस्पॉन्सिबल आहे. यामुळं इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत. एक, आणि हे जे आपण राशी भविष्यन हे तुम्हाला असं करेल आणि तसं करेल म्हणतो, याच्यात काही तथ्य असत नाही. ते जीवनाचे ठोकताळे असतात आणि त्याच्याप्रमाणे ते सांगत राहतात. आणि माणसाकडे पाहिल्यानंतर त्याच्या सायकोलॉजी थोडं बोलल्यानंतर त्याची सायकोलॉजी साधारण अंदाज घेतात आणि बोलतात. त्यामुळं याच्यामध्ये काही तथ्य नाही. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत याचं कारण मूळ कशात आहे? तर मिओसिस.
मिओसिस हे त्याचं कारण आहे. झायगोट ज्या क्षणाला बनला, मेल आणि फिमेल गॅमेटचं युनियन